कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी। एक असं व्रत आहे सज्जनो, सकल कामना आपण ऐकलं असेल, पाहिलं असेल, सकल कामनेची पूर्तता करणार एक व्रत आहे आणि अतिशय फेमस व्रत आहे सज्जनो होते। त्या व्रताचं नाव आहे कोणतं? पशुपती व्रत। आपण ऐकलं असेल, फार सुंदर आहे। महिला मंडळींच्यासाठी जे पशुपती व्रत आहे ना सज्जन हो, त्याची करण्याची विधी आहे आणि विशेष त्याचं फळ कधी आहे? श्रावणाच्या महिन्यामध्ये। म्हणून तुम्ही बघा, माझ्या भोलेनाथाची भक्ती सगळ्यात जास्त कोणत्या महिन्यात होते? श्रावणाच्या महिन्यामध्ये भोलेनाथाची भक्ती जास्त केल्या जाते। त्या पशुपती व्रताचा विधी असा आहे बघा सज्जन हो, जर आपल्याला ते व्रत करायचं असेल तर शक्यतो 5 सोमवार ते करावं लागतं। तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती 5 सोमवार व्रत केल्यानंतर ती इच्छा भोलेनाथाच्या समाधी त्या पिंडीच्या समोर व्यक्त करायची, शिवलिंगाच्या समोर व्यक्त करायची। 5 सोमवाराच्या आधीच रिझल्ट मिळतो। ते करण्याची विधी अशी आहे, बेलाची पानं 108 बेलाची पानं घ्यायची आणि त्याच्यामध्ये पूजेचं साहित्य सगळं सोबत घ्यायचंय, धूप दीप हे सगळं सोबत घ्यायचंय आणि विशेषत्वानं महिला मंडळीने दिवसभर उपवास करायचा आहे। त्या दिवशी सोमवाराचा उपवास दिवसभर करायचा आहे। ज्याला पूर्ण कडक उपवास करता येतो त्यांनी कडक करा आणि ज्याला कडक उपवास जमत नाही त्यांनी फलाहार घ्यायचा। फलाहार घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता, नाही तर उपवास तपास करण्याच्या नादामध्ये ज्याचं शरीर खराब होऊन। उपवास करायचा, पूजेचं साहित्य सोबत घ्यायचं, सकाळच्या वेळेला महादेवाच्या पिंडी दरबारात जायचं आणि 108 बेलाची पानं तिथे समर्पित करायचे, यथा सांग पूजा करायची आणि पूजा झाल्यानंतर सकाळची पूजा करून पुन्हा घरी माघारी यायचं आणि पुन्हा त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा महादेवाच्या मंदिरात जायचंय। महादेवाच्या मंदिरात जात असताना दुसऱ्या वेळेला मात्र प्रसाद घेऊन जायचंय। हे सगळं पूजेचं साहित्य, बेलाची पानं सोबत न्यायचेत आणि प्रसाद बनवायचा घरी। ज्याला जो आवडतो तो गोड प्रसाद बनवायचा, शिऱ्याचा प्रसाद असेल किंवा पेढ्याचा प्रसाद, असा प्रसाद बनवायचा। त्याचे 3 भाग करायचे, 3 भाग त्याचे करायचे आणि घेऊन जायचं। पूजा झाली, तिथे जाऊन पूजा करायची। ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा। प्रत्येक बेलाचं पान समर्पित करत असताना तुमच्या माहितीसाठी सांगतो, ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे हा नुसता मंत्र नाही, हा महामंत्र आहे। ओम नमः शिवाय हा महामंत्र आहे सज्जनो, महामंत्र आहे, सामान्य मंत्र नाही। आपल्याला म्हणायला सोपा वाटतो, माणसाची अशी धारणा झालेली, जेवढा जास्त अवघड मंत्र माणसाला वाटतो तो तेवढा भारी असेल। दुसरा बी माझ्याकडे आहे पण तो तुमच्या लक्षातच राहणार नाही। या ते रुद्र शिवा तनूरधूरा पापकाशिनी तयानस्तन्वा शंतमया गिरीशंताभिचाकसी। मी पुढे म्हणतो, तुम्ही म्हणा माग 3 वेळेस म्हणा। ध्यानात राहिलं तर धन्यवाद, नाही ध्यानात राहिलं तर डबल धन्यवाद। माग म्हणायला काय अडचण आहे, नुसता म्हणा सगळ्यांनी, पुरुष मंडळी महिला मंडळी सगळ्यांनी म्हणा। या ते सुट्ट करून म्हणायला लावतो मी तुम्हाला, सगळा म्हणून घेतो। या ते मोठ्याने म्हणा जरा, रुद्र शिवा तनूरधूरा। जरा आवाज येऊ द्या ना। कथा झाल्यावर प्रसाद असतो का? जेवायला असते भाऊ दादा? नाही ना, असते का? ज्याच्या त्याच्या घरी। हा, तनूरधूरा वा पापकासिनी
पाठीमागच्या महिला मंडळी नुसत्या अशा ओठ हलवतात, आवाजच येत नाही त्याचा. तयानस म्हणा तनुवा शंतमया गिरीशंता भिचाकसीही या ते रुद्र शिवा. स्वरात म्हणा, स्वरात म्हणा, जोरात म्हणा. या ते रुद्र शिवा. पुरुष मंडळी म्हणा, जर आवाज येऊ द्या ना. या ते रुद्र शिवा तनूरधोरा पापकासिनी तयानस्तनुवा शंतमया गिरीशंता भिचाकसीही या ते रुद्र शिवा तनूरधोरा पापकासिनी तयानस्तनुवा शंतमया गिरीशंता भिचाकसीही. राहिला का ध्यानात? ज्याच्या राहिला त्याला धन्यवाद, ज्याच्या नाही राहिला त्याला डबल धन्यवाद. ध्यानात राहू द्या, नाही तर नाही राहू द्या, पण 3 वेळेस मुखातून तो मंत्र गेला का नाही? सगळ्याच्या गेला ना. ज्यांना पर्सनल पाहिजे असेल, ज्यांना संस्कृत वाचता येते, त्यांच्यासाठी हा मंत्र उपलब्ध होईल. अतिशय कारगर मंत्र आहे दादा, भयंकर. भगवान भोलेनाथाला, रुद्रदेवाला प्राप्त करून देणारा मंत्र आहे. या ते रुद्र शिवा तनूरधोरा पापकासिनी तयानस्तनुवा शंतमया गिरीशंता भिचाकसीही. अवघड मंत्र सोडा, सोपा मंत्र म्हणायचा कोणता? ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा. पान बेलावर, बेलाचं पान भोलेनाथाच्या पिंडीवर समर्पित केलं. उद्या जर कोणाला शक्य झालं माता माऊल्यांना, तर उद्या कथेला येताना ज्याच्या दारात बेलाचं झाड असेल ना, त्यांना विनंती, एक बेलाच्या पानाचा हार तयार करून आणा माझ्या ग्रंथासाठी. कोण आणता? हात वर करा बरं. सगळ्यात नका करू, लय मोठे हार होते. बरं, ज्याला जमल त्यांनी आणा, काही अडचण नाही. सगळ्याचे स्वीकार केल्या जातील, सगळ्याचे हार घालू आपण, जेवढे आणता तेवढे. बेलाचं पान अर्पण करायचं, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा संध्याकाळच्या वेळेला. आणि पूजा आटोपली की त्याच्यासोबत पूजेमध्ये 5 दिवे घेऊन जायचे. 6 दिवे न्यायचे, 6 दिवे. 5 दिवे महादेवाच्या पिंडीवर समर्पित करायचे. एक दिवा डोक्याला, पिंड असते ना, पिंड महादेवाची, त्या पिंडीचं डोकं जिथे त्या डोक्याजवळ एक दिवा लावायचा. दुसरा दिवा पिंडीच्या डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक, दोन्ही बाजूला 2 दिवे लावायचे. आणि दुसरे राहिलेले 2 दिवे पिंडीचे जे चरण असतात ना, चरण, त्या चरणाच्या उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला. किती झाले? 5 दिवे झाले. आणि 5ही दिवे तिथं समर्पित करायचे, दिवे प्रज्वलित करायचे. आणि 108 वेळा बेलाचं पान समर्पित करायचं. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा. आणि ऐका, जो प्रसाद नेलेला आहे 3 भाग, त्याच्यातला 1 भाग महादेवाच्या, 3 भाग नैवेद्य म्हणून ठेवायचे. त्यातले 2 भाग उचलायचे, नेलेल्या ताटात ठेवायचे. 1 भाग देवाला समर्पित करायचा. राहिलेले 2 भाग प्रसादाचे, राहिलेले 2 प्रसादाचे भाग आणि 1 दिवा. 6 दिवे नेलते ना, 5 अर्पण केले. राहिलेला 1 दिवा पुन्हा माघारी आणायचा. आणि तो आणून आपल्या घराचा जो उंबरा आहे, त्या उंबऱ्यावर तो दिवा लावायचा.
उंबऱ्यावर दिवा लावायचा आणि जे प्रसादाने आणलेला 2 भाग तुम्ही त्यातला एक भाग प्रसाद सगळ्याला वाटून टाकायचा शेजाऱ्या पाजाऱ्याला आणि राहिलेला जो भाग आहे एक भाग तो एक भाग काही काही महिला मंडळी संध्याकाळला सोमवार सोडतात ना त्या सोमवाराच्या त्या सोडायच्या टायमाला त्याला तो प्रसाद म्हणून आपण त्याचा ग्रहण करायचा प्रसाद भोलेनाथाचा म्हणून त्याचा स्वीकार करायचा असा हे जे व्रत आहे ज्याचं नाव आहे पशुपती व्रत असं हे व्रत जर आपण 2 टाइम प्रत्येक सोमवारी 5 सोमवार जर केलं ना सज्जन हो विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून हे काय माझ्या पुराणातलं नाही हे शिव महापुराणातलं मी तुमच्या समोर फक्त देण्याचं तुम्हाला मांडण्याचं काम केलंय मी ज्याची श्रद्धा असेल ज्याची भावना असेल त्यांनी करा ज्याची श्रद्धा आणि भावना नसेल त्यांनी अजिबात नादी लागू नका आपलं ज्याला उपवास करता येतो त्यांनी करा ज्याला नाही करता येत त्यांनी 3 टाइम खिचडी खा ज्याला काहीच करता येत नाही त्याने मस्त 3 टाइम जेवण करा पण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा तरी तुमची भक्ती सफल होऊन जाते ज्याला शक्य आहे त्याने साधना करावी त्याने आराधना करावी जेवढी कठीण तपश्चर्या करू तेवढं सज्जन हो आपल्यासाठी चांगलं आहे आपल्याला बी वाटलं पाहिजे आपण काहीतरी करतोय म्हणून कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी मनोकामना पूर्ण करणारं एक व्रत आहे बघा महिलांसाठी ते खास पुरुषांनी जरी केलं तरी हरकत नाही माझे भगवान भोलेनाथ सगळ्यांना अवढरदानी आहेत कोण भक्ती करतोय तो पुरुष आहे का स्त्री आहे का कुणी आणखी तिसराच आहे ते जरी असलं तरी माझे भोले बाबा त्याचा विचार करत नाहीत फक्त भक्ती पाहतात आपल्याला माहिती आहे शिवरात्रीच्या दिवशी एक गोड कथा सांगितल्या जाते एक व्याध म्हणजे कोण पारधी गेला महादेवाच्या मंदिरामध्ये आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेला तो कशासाठी हेतू त्याचा वेगळा होता त्याचा हेतू काय होता शंकराच्या पिंडीवर जी झारी आहे ती झारी चोरायचा हेतू त्याचा होता पण झारीला हात पुरत नव्हता शंकराच्या पिंडीवर त्यानं पाय दिले डायरेक्ट आणि शंकराच्या पिंडीवर पाय देऊन त्या झारीला काढायचा त्यानं प्रयत्न केला माझ्या भोलेनाथानं विचार केला अरे लोक आजपर्यंत लोकांनी मला फुलं वाहिले कुणी मला फळं वाहिले पण एकमेव हा भक्त आहे ज्याने अख्खं शरीर मला वाहून टाकलं अख्खं शरीर सपुर्द करून टाकलं अख्खाच उभा राहिला भगवान भोले बाबा प्रसन्न झाले सज्जन पुराणात कथा आहे भोले बाबा प्रसन्न झाले आणि त्या भक्ताला वरदान मागायला लावलं म्हणजे बोल भक्ता काय देऊ सांग अरे आजपर्यंत अनेक लोकांनी नको नको त्या गोष्टी मला दान केल्या पण अख्खं शरीर दान करणारा एकमेव भक्त आहेस तू गेला होता चोरीसाठी पण भोलेनाथ भोळायचं जन पण जरी भोळा असला तर त्याला इतकं बी भोळा समजू नका तुमचा चतुरपणा त्याला कळणार नाही इतका भोळा तो नाही तुमचा चतुरपणा कळण्या इतका तर तो नक्कीच चतुर आहे तू का म्हणे भोळा पण पुढं म्हणलंय जिंकू जाणे कळी काळाला जिंकण्याची ताकद त्याच्यामध्ये सज्जन होत्या भोळ्यामध्ये शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्या भोलेनाथाची भक्ती करायची महिला मंडळीसाठी सांगत होतो मी